चक्कर परा लिया? यस सर। गुड। फर्स्ट एड का सामान? बैंडेज, फील्ड बैंडेज, इंजेक्शन, एविल, मॉर्फिन, सब सामान तैयार है साहब। रेडियो सेट? सब तैयार है साहब। गुड। विक्रमनं मराठा लाईट इन्फंट्रीला साजेसा असा पराक्रम केला। त्याच्या युनिट मधले आम्हाला सांगत होते, शेवटपर्यंत तो लढत राहिला। 4 गोळ्या लागल्या तरी जागचा हल्ला नाही। अजय, काय झालं? कुठं हरवलंय? विकायला लागलेल्या गोळ्या। विका बी इथंच कुपवाडामध्ये शहीद झाला होता। तेव्हापासूनच वाटत होत आपलं बी पोस्टिंग इथंच व्हावं। जेव्हा आपल्याला चान्स मिळेल ना, तेव्हा विकायचा बदला घ्यायचा। मला माहिती आहे तुझ्यासाठी शहीद फौजी विक्रम राऊत किती महत्वाचे होते, पण आपण फील्डवरती असताना हमेशा सतर्क असलं पाहिजे। तो भावनेचा मुद्दा नाही आबे। ह्या गोळ्या मला प्रेरणा देतात, माझ्या भावाची आठवण करून देतात, आणि याच प्रेरणेनं मला आज काहीतरी करून दाखवायचंय। विक्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही। दाखवशील, विश्वास आहे मला। हर फौजी इस दिन की राह देखता है। आपण मिशनवर जावं, आपल्या देशाची सेवा करावी आणि आपल्या देशासाठी लढावं, हे प्रत्येक फौजीचं स्वप्न असतं। आजवर आतंकवाद्याने केलेल्या प्रत्येक भ्याड आलेला आपण मुंहतोड जबाब दिलाय, आणि आजही द्यायचंय। क्या आप मुंहतोड जवाब दोगे? यस सर। गुड। हमारे प्लान के बारे में सबको जानकारी है, कोई भी जल्दबाजी नहीं करेगा। आज एक भी कैजुअलिटी नहीं चाहिए मुझे। जेवढे इथून जात आहेत ते सगळेच्या सगळे मला परत इथे आलेले पाहिजेत। गुड। सब मिशन के लिए तैयार है? जी जुबान। क्या मिशन के लिए तैयार है? जी जुबान। छत्रपति शिवाजी महाराज की जय, की जय, की जय। भारत माता की जय, की जय, की जय। Now take the gun and go. हा बाकी एक नंबर निर्णय घेतला बरं का साहेबांनी। का हो? काय झालं? अहो काय नाही मामा, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय। आता काय आमच्याकडे चिक्कार काम येणार, इलेक्शन आलं ना तोंडावर। मग सगळी जबाबदारी तुमच्यावरच असेल की, है का नाही? असेल म्हणजे काय, अहो आमच्यावरच आहे। पाटील साहेब म्हणले, हर्षवर्धन तुम्ही हाय म्हटल्यानंतर तुमच्या भागात आम्हाला लक्ष सुद्धा घालायची गरज नाही। मग उगाच सरचिटणीस केलंय वे तुम्हाला। येऊ का समाधान? अहो या 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 फौजी या, बसा बसा। कसं आहे? काय बरी आहेस का जीजे? हाय बाबा बरी, बस। आज एकदम सकाळ सकाळ दौरा? हो नाही, ते 26 जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी आहे ना, म्हणून आलो होतो। हा, मला पण कारखान्यावरून बुके आणायला सांगितले शीतलने। काय ग शीतल, तू कुठे चालली सकाळ सकाळ? अहो मामी, जरा सातारला जाऊन येते। सातारला? होय, मी फौजी काका आणि राहुल्या चाललोय। तिथं जिल्हा सैनिक कल्याण केंद्र आहे ना, तिथं। बर बर, या जाऊन। कसं निघालाय? हाय का आता? कसं म्हणजे काय? आपल्याकडे काय गाडी आहे वे तवा? जातेल की इष्टीनी?
पण काय ग, नेमकं काय काम आहे तिकडं? अहो आता उद्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करायचा आहे ना, तर जी काय माहिती लागेल ती आम्हाला तिथंच मिळू शकते. तर जाऊन माहिती घेऊन येतो. आणि त्यांनी बी काढून ठेवली सगळी माहिती. काल तसा फोन केलता आम्ही त्यांना. आणि हा, तिथं जाधव साहेब आहेत, त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण बी द्यायचंय. जा बाई पुरी. आणि हे बघ शीतल, तू हे ना लय म्हणजे लय चांगलं काम करायला लागलेस बघ. आणि चांगलं काम करत असताना तुझ्या कुठल्याच गोष्टीत तुला कशाचाच अडथळा येणार नाही बघ. बर मी काय म्हणते, सत्कार कोण करणार आहे? अहो एक पुण्याचे रिटायर मेजर आहेत, मेजर प्रतापराव भोसले, त्यांना बोलवले. अहो हाडाचा फौजी माणूस, म्हणजे हा माणूस आर्मीतनं बाहेर पडला, पण ह्याच्यातनं आर्मी काय बाहेर पडायला. बर चला लवकर, नाही तो देर हो जाएंगे ना. काय म्हणते शीतल, एवढीशा कामाला तू कशाला चाललीस? म्हणजे तिथलं काम आहे ऑफिसचं, त्यातलं तुला काय कळणार आहे? आणि तसं बी नुसतं जाऊन घेऊन यायचंय ना. आणि तू फोनवर बाकी सगळी व्यवस्था करूनच ठेवलीस की, मग दुसरं कोणा तर जाऊ देत. म्हणजे कसं माहितगार माणूस गेला की नीट बोलून बी ना बाकीचं बी. वय वय बरोबर आहे. आता आम्ही दोघं आहोत ना, सैनिक कार्याला काहीच अडचण येणार नाही. अहो आता ते काय सांगता येते वय, सैनिकांची गोष्ट वेगळी असती. आता एवढा कार्यक्रम होतोय गावात म्हणल्यावर तर नीट पार पडावा अशी माझी बी इच्छा आहे. आणि आपल्या गावचं वजन बी पडलं पाहिजे ना, वय का नाही? हो होय होय. अगं हो जयडे, मग जाणार कोण ग? हे जातील की. वयो जमल ना तुम्हाला? नाही म्हणजे कसं आहे, तुमच्यासारखा माणूस गेला म्हणजे कसं इम्प्रेशन पडेल ना. हा प्रश्नच नाही म्हणण्याचा. आणि अशा चांगल्या कामाला कोण नाही म्हणतं का? पण शीतल फोनवर बोलल्या ना, मग तिलाच येऊन दे. अरे राहुल्या, तिकडे गेल्यावर कोण ना कोण ह्यांच्या ओळखीचं निघालच की. एवढे सरचिटणीस आहेत ती. आणि अगदीच काय वाटलं तर शीतल फोन करून सांगालच की तिकडं की असं कोणतरी येतंय म्हणून. हाय का नाही शीतल, सांगशील ना? हा. आणि हे तिकडे गेल्यावर एक गावातला प्रतिष्ठित नागरिक आलाय हे ऐकून त्यांना बी बरं वाटेल. म्हणजे कसं ते स्वतःहून पुढे येऊन मदत बी करतील. वय वय ही बाकी बरोबर बोललीस बघ. भैया गेले का नाही की कशी चड्डीशी काम होत्या. शीतले तू थांब, काय गरज नाही तुझी जायची. आम्ही जातो. पण शीतल तुम्हाला चालेल ना आम्ही गेलेलं? नाही म्हणजे तुमचं फायनल झालं की आम्हाला सांगा. हा चालेल की, त्यात काय तवा. बर जरा एक ग्रेटच आहे. जयश्री आमचं आतून जॅकेट घेऊन येता का जरा? वय फौजी काका, आता तुम्ही जाणारच आहे तर सगळी माहिती एकदम व्यवस्थित काढा, म्हणजे आपण ती सगळी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो. अहो तुम्ही कुठं निघाला? ही जरा एक लिस्ट आहे, हे सगळं सामान बी आणायचंय. कसलं सामान? बघा, रांगोळी, झेंडूची फुलं, गुलाबाची फुलं, गोळ्या, बिस्किट, पुष्पगुच्छ, पताके, हार. होय
हे सगळं सामान उद्या कार्यक्रमासाठी लागेलच की. अहो पण तिकडे गेल्यानंतर गडबडीत विसरलो म्हणजे कामाच्या गडबडीत काय सुधारलं नाही म्हणजे. आणि हे काम आम्ही करणं म्हणजे बरं दिसतंय का ते? हा तीच की. आता ही सगळी कामं भैयांना सांगायचं म्हणजे कसं दिसतंय? नाही नाही ती काय सांगू नको बाई त्यांना. एक काम कर की शीतल, तू जा आणि सगळीच कामं करून ये. भैया तुम्ही नका जाऊ, बसा. बर तसं तर तसं आणा इकडं, मीच जाते मग. नाहीतर असं केलं तर तू सगळं सामान घेशील आणि हे ऑफिसला जाऊन येतील. हा एक नंबर ऑप्शन आहे. हा म्हणजे काय दोन्ही कामं होऊन जातात. मग ठीक आहे, तुम्ही ऑफिसला जाओ आणि शीतल तू सगळं सामान घेऊन ये. बर तसं का होईना, काम होणं हे महत्वाचं आहे. बर आपण सगळी एक काम करू, आपण 2 टीम मध्ये काम करू. फौजी काका आणि भैया साहेब ऑफिसला जातील आणि राहुले आणि मी दुसरी कामं करू. हा सब बंदे आ गए. क्लोज. ध्यान से सुनो, यहाँ से दुश्मन 2 किलोमीटर की रेंज में है. अब यहाँ से 2 पार्टी अलग अलग रास्ते से जाएगी. अल्फा टीम एक रास्ते से, ब्रावो एक रास्ते से. ये किसी भी हालत में एक दूसरे का ख्याल रखना है, एक दूसरे का कवर देना है. ओके अल्फा मूव, ब्रावो मूव. की पटापटा. अरे बंडो पंत, शीतल इकडं कुठं? आपल्या कार्यक्रमाचं पहिलं निमंत्रण द्यायचंय मला. कुणाला? चल तू. मावशे, अगं मावशे. अगं बाय शिकले, आणि आज दोघं बी अचानक इकडे कसं काय? या चल चहा करते. थांब थांब थांब, चहा राहू दे, तू बस आधी. बस बोलायचंय तुझ्याशी. आम्ही तुला निमंत्रण देण्यासाठी आलोय. कसलं? अगं उद्या 26 जानेवारी आहे ना, त्याच. अरे त्याचं निमंत्रण द्यायची काही गरज आहे वय? तसं बी मी येणारच आहे की उद्या. पण उद्याचा दिवस तुझ्यासाठी लई खास आहे. खास? आणि ती का ग? मावशे, उद्या 26 जानेवारीच्या निमित्तानं आम्ही आपल्या भागातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करायचा ठरवलंय. आपल्या गावातर्फे. मावशे, सगळ्यात मान पहिला तुझा आहे. अरे असं कसं म्हणतोस बाबा? ह्यो मान तर समद्यांचाच आहे. अरे माझा लोक गेला देशासाठी, तसंच कुणाचा भाऊ, कुणाचा नवरा गेलाय, तेव्हा ह्यो मान समद्यांचाच. मावशे, फक्त तूच बोलू शकतीस बघ. शीतल, मला का नाही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट म्हणलं का नाही,
की या तिन्ही पोरांचे चेहरे डोळ्यासमोर येतात बघ. ही लहान होती का नाही? लहानच नाही, चांगली मोठी होऊन माझा विखे आर्मीत भरती होईपर्यंत 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ते येड बघ. कविक्या, आज्या, रावल्या भल्या पहाट उठून तयार होणार आणि झेंडा वंदनला तर सगळ्यांच्या पुढे जाऊन उभा. माझ्या फिक्याचा तर तिरंग्यावर लय जीव. वर्षातून 2-2 तिरंगे आणायचं, एक 26 जानेवारीला आणि एक 15 ऑगस्टला. सगळे तिरंगे जपून ठेवलेत बघ. आणि शेवटचं मला भेटायला आलं ना, तो मी तिरंग्यात लपेटूनच आला बघ. मावशे, आपण काय ठरवलंय? रडायचं नाही. असं ठरवून होत असते का ग? मावशे, अगं ह्या सगळ्या कार्यक्रमाची आयडिया शीतलची आहे बर का? शीतल लय चांगलं काम करतेस बघ पोरी. आणि ह्या कामासाठी तुला काही जरी मदत लागली ना तर मला सांग, मी करेन. थांब. हे बघ, हे राहू दे. ए मावशी, मला काय बी नको, फक्त तुझ्यासारख्या माऊलींचा सत्कार करू दे, आशीर्वाद मिळू दे. तुला माहितीये, उद्याच्या कार्यक्रमासाठी अख्ख्या गावानं पैसे उभं केलंय. मावशे, उद्याचा दिवस तुझा आहे, तुझ्या सन्मानाचा, तुझ्या त्यागाचा. अल्फा ब्रो, ओवर. अल्फा, ओवर. ब्रो, एक भेड़ नजर आया, ओवर. ग्रेट जॉब अल्फा. ठीक 12 बजे भेड़ काटेंगे और बिरयानी पकाएंगे. तब तक भूखे रहो, किसी को भी पता नहीं चलना चाहिए. हम चूल्हा जलाने के लिए लकड़ी का इंतजाम करेंगे. ओवर. ब्रो, रॉजर. ब्रावो, मूव. बात हुई सर, वो हमें कवर फायर देंगे और मिशन ठीक 12 बजे शुरू होगा. गुड. सर, आज उनमें से एक भी नहीं बचेगा. हमारे साथ जितने जवान हैं सभी के सभी वापस जाएंगे.